दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला पहिला अध्यायातला 20 आणि 21वा श्लोक बघणार आहोत। कधी कधी बघा असा मोमेंट येतो की मोठ्या परिस्थिती समोर जाऊन आपण उभं राहतो, थोडा वेळ थांबतो आणि विचार करत बसतो। आजचा हा श्लोक आपल्याला ह्याच गोष्टींवरती शिकवणार आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। अथ व्यवस्थितान् दृष्टात्व धारतराष्ट्रान् कपिध्वज प्रवृत्ते शस्त्रसम्पादे धनुरुद्यं पाण्डव ऋषिकेश तदा वाक्यम् इदमाह महीपते। अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथस्थापयमेच्युत। या श्लोकचा अर्थ असा आहे, अर्जुनाने युद्धासाठी उभे असलेले कौरव पाहिले आणि धनुष्य हातात घेऊन भगवान श्रीकृष्णांना बोलला, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करा। म्हणजेच अर्जुन लगेच युद्ध सुरू करत नव्हता, तो आधी थांबतोय, परिस्थिती समजून घेतोय आणि मग निर्णय घ्यायचा विचार करतोय। गीता आपल्याला असं सांगते, मोठा डिसिजन घेताना फक्त इमोशन्सवरती चालू नका, आधी शांतपणे विचार करा, परिस्थिती बघा आणि त्यानंतर डिसिजन घ्या। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, समजा तुम्हाला राग आला आहे आणि तुम्ही लगेच रिप्लाय द्यायला जात आहेत, पण जर तुम्ही 2 मिनिटं शांत राहिलेत, पूर्णपणे विचार केला, सिच्युएशन समजून घेतली, तर कदाचित तुमचा डिसिजन बदलू पण शकतो। आजचा स्ट्रॉंग मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, घाईत घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकीचे असू शकतात। थोडा वेळ थांबा, विचार करा आणि मग पाऊल उचला। शांत मनाने घेतलेला निर्णयच योग्य असतो। अशाच नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। दंडवत प्रणाम।